क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अजमेरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघात, नाशिकच्या दोघांचा जागीच मृत्यू, 5 गंभीर। राजस्थान राज्यातील अजमेर येथून दर्शन करून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली। कारला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले। हा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील शिरपूर शहराजवळील भारत सेल्स सेंटर समोर आज शनिवारी सकाळी 10 वाजता घडला। याबाबत अधिक माहिती अशी की मोइनुद्दीन उर्फ बबलू रफिक सय्यद वय 30 राहणार वडाळा गाव आणि नवाज सादिक शेख वय 28 राहणार नाशिक अशी दोन्ही मृतांची नावे आहेत। कार क्रमांक MH5CC 0001 अजमेरहून नाशिककडे परत येत होते। कार शिरपूर फाट्याजवळील भारत सेल्स सेंटर समोर आली असता त्यांच्या पुढे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक MH20EG 2447 मागून येणारी इनोव्हा कंटेनरवर धडकली। धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। जखमींना तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। गंभीर जखमी मोइनुद्दीन सय्यद आणि नवाज शेख यांना उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले। अपघातात 4 जण जखमी असून प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले। या अपघाताची माहिती मिळताच शहर परिसरात शोककळा पसरली। 2 तरुणांचा अकाली मृत्यू झाल्याने नातेवाईक व मित्रपरिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।